समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत. सध्याच्या काळात गुडघा आणि नितंब दुखण्याच्या समस्या केवळ वृद्धांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. अनेकांना दैनंदिन आयुष्यात गुडघेदुखी आणि नितंबदुखीच्या असह्य वेदना जाणवत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात. गुडघे आणि नितंबदुखीचा वाढता त्रास लक्षात घेत नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयानं आता रोबोटच्या मदतीनं गुडघे आणि नितंबदुखीवर वेदनारहित उपाय शोधला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयात रोबोट गुडघे आणि नितंब बदलांची शस्त्रक्रिया केली जाईल. रोबोटच्या साह्यानं वेदनारहित शस्त्रक्रिया करणं शक्य झाल्यानं रुग्णांना फारसा त्रास जाणवणार नाही. अचूक शस्त्रक्रियेचं आव्हान आता रोबोटच्या मदतीनं शक्य झाल्यानं रुग्ण लवकर बरा होतो. काही दिवसातच चालायलाही लागतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रोबोटिक सर्जरीज हे ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं होतं. मेडिकल हॉस्पिटलमध्ये आता आधीच्या म्हणजे मेडिकल ब्रांचेसमध्ये ते ऑलरेडी झालेलं आहे. आता दिस इज म्हणजे हे कसं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि इन डिमांड आहे. कारण युजली आधी सर्जन स्वतःच्याच हाताने सर्जरीज करायचे. आता या रोबोटिक्समुळे सर्जरी शस्त्रक्रिया करणं फार खूप सोपं झालं. पण मेन म्हणजे त्याचं प्रिसिजन म्हणतो आपण, ॲक्युरसी म्हणतो, ते या रोबोट्समुळे राहतं सर्जरी खूप ॲक्युरेट होत आहे. त्याच्यामुळे दुसरी म्हणजे रक्तस्राव कमी होतो, पेशंटचं रिकव्हरी खूप फास्ट होते आणि रिझल्ट्स खूप लवकर मिळतात. आता तुम्ही जसं बघितलं असेल आज की 76 वर्षाच्या बाईला आम्ही ऑपरेट केलेलं आहे. ती बाई तब्बल 2 तासामध्ये आज उभी आहे आणि ती युजली 48 तास लागतात उभं करायला. तर ते इट्स व्हेरी नाईस टू हॅव दिस रोबोट्स इन आवर हॉस्पिटल. सर्जरी मी सांगेन की सर्जरी डिपेंड्स की तुमचं पेशंटची कंडिशन काय आहे. समजा पेशंटला कुठला आजार असेल तर आपण बिल बदलू शकतो. कारण जर का पूर्वत काही आजार असेल तर पेशंटला कधी ICUमध्ये ठेवायला लागतं. त्याच्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्स पण हँडल करायला लागतात. आणि दुसरं म्हणजे बिल आपलं जनरल वॉर्ड, स्पेशल वॉर्डप्रमाणे पण चेंज होतं. पण ऑन अँड ॲव्हरेज जर का तुम्ही म्हटलं तर साधारण 3.5-3.7च्या पट्ट्यामध्ये हे बिल जाऊ शकतं रोबोटिक सर्जरीचं. थोडक्यात समजा 10 ते 15% ॲडिशनल नॉर्मल सर्जरीपेक्षा. गव्हर्नमेंट स्कीमसाठी याच्यामध्ये काही मिडल क्लास फॅमिलीसाठी काय आहे का गव्हर्नमेंट म्हणजे इथे आपल्याकडे अजून मेडिकल गव्हर्नमेंट सिस्टीम आपण कुठली घेतलेली नाही आहे. आपल्याकडे फक्त पोलीस खातं वगैरे घेतलेलं आहे. पण बाकी जे जीवनदायी योजना आहे ते आपण आता घेतलेलं नाही आहे. सर, टोटल किती सर्जरी आतापर्यंत मेडिकलने रोबोटिक केलेला आहे? या मेडिकल मुंबई म्हणजे खारघरच्याने ही पहिलीच आमची केस झालेली आहे.